नाशिकमध्ये धर्मांतर गँग प्रकरणाचा पर्दाफाश. नाशिक शहरात खळबळ उडवणारी एक धक्कादायक घटना समोर आली असून कथित धर्मांतर गँग प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात चिंता व्यक्त होत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? नाशिकमधील एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणाऱ्या काही महिलांनी लैंगिक शोषण, मानसिक छळ आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे गंभीर आरोप केले आहेत. पीडित महिलांना नोकरीतून काढण्याची भीती, लग्नाचे आमिष, कामाचा जाणीवपूर्वक वाढलेला ताण अशा विविध मार्गांनी दबाव टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलीस तपास आणि कारवाई. या प्रकरणी आतापर्यंत अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. संशयितांमध्ये कंपनीतील काही वरिष्ठ कर्मचारी आणि HR अधिकारी यांचाही समावेश असल्याची माहिती. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन विशेष तपास पथक SIT स्थापन करण्यात आली आहे. धर्मांतर गँग नाव काय? अधिकृतरित्या पोलिसांनी गँग असा शब्द वापरलेला नसला तरी एकाच पद्धतीने अनेकांना लक्ष्य, संघटित स्वरूपात शोषण, धर्मांतराचा संशय यामुळे नागरिकांमध्ये या प्रकरणाला धर्मांतर गँग असे संबोधले जात आहे. नागरिकांची प्रतिक्रिया. या घटनेमुळे नाशिक शहरात संतापाची लाट उसळली असून दोषींवर कडक कारवाईची मागणी. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. निष्कर्ष. ही घटना केवळ गुन्हेगारी नसून महिला सुरक्षा, कार्यस्थळी होणारे शोषण, धर्मांतराचा संशय या गंभीर मुद्द्यांना समोर आणणारी आहे. जागतिक न्यूज नाशिक महाराष्ट्र सल्लागार डॉ. सुभाष वाणी.